राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत घोषणा करण्यात आली आहे। यावेळी जनतेच्या समस्यांसाठी आवाज उठवणार असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येत्या काही दिवसात मोठे खांदेपालट होणार असल्याची चर्चा आहे। पक्षाचे मुख्य सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं बोललं जात आहे। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे। सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नाही, त्यामुळे भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे। सरकार मला घाबरतं, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नसल्याचं भास्कर जाधव म्हणाले। विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाची अट नाही तसा नियम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलेला आहे। मुंबईत कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात बैठक पार पडली। या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कोकणातील प्रकल्पांना अधिक गती द्यावी आणि नागरिकांना दर्जेदार तसंच वेळेवर वीज सेवा उपलब्ध करून द्यावी अशा विविध सूचना अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी 26 कोटी रुपये लवकरच देऊ अशी माहिती मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे। अधिवेशन संपण्याआधी आम्ही हा विषय निकालात काढू असं आश्वासन गोगावलेंनी दिलं। विधान परिषदेत प्रश्नोत्तरादरम्यान त्यांनी ही माहिती दिली। आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून स्वयं पुनर्विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात आला होता। यावर आमदार अनिल परब, प्रसाद लाड यांनी चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे। मुंबईतील मराठी माणसांना योग्य दरात घर मिळवून देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे असं परब यांनी यावेळी म्हटलेलं आहे। निधी मागणारे बाळासाहेबांचे आहेत, मात्र निधी देणारे बाळासाहेबांचे नाही तसंच चिमटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना काढलाय। तर बसमतमधील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन उपकेंद्राला निधी उपलब्ध होत नसल्यानं त्यांनी हा टोला लगावलाय। माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले। मीरा देवधर प्रकल्पाला 45 वर्ष झाले मात्र अद्याप पैसे नाहीत असं म्हणत जानकर यांनी हे आंदोलन केलंय। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विशेष पोशाख परिधान करून हे आंदोलन केल्याचं जानकर यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे, भास्कर जाधव माध्यमांशी बोलण्याकरता येत असताना तिथे नितेश राणे असल्याचं बघून दोघांनीही युटर्न घेतला। पोडियम जवळ नितेश राणेंना पाहताच आदित्य ठाकरेंनी रस्ता बदलला। यावेळी शिशी म्हणत दोघंही माघारी परतले। नितेश राणे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर जारी करण्यात आलाय। उद्धव ठाकरेंची 19 आणि 20 तारखेला मुलाखत होणार आहे। खासदार संजय राऊतांनी ही मुलाखत घेतली। मुलाखतीतून उद्धव ठाकरे अनेक विषयांवर भाष्य करणार आहेत। मतलबी वाऱ्यांसाठी नाही, आमदार निवासाचे कॅन्टीन पुन्हा सुरू झाले। निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्यानं कॅन्टीनला कुलूप लावलं होतं। अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला 2 आठवड्यांचा वेळ दिला। दरम्यान अन्नाची गुणवत्ता न सुधारल्यास पुन्हा कारवाईचा इशारा देण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले। तसंच रिपब्लिकन पक्षाला महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणीही आठवलेंनी केली। संभाजी हे नाव एकेरी होतं असं काहीचं म्हणणं आहे। त्यातून प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले। संभाजीराजे यांना छत्रपती म्हणा ही भावना योग्य आहे, पण हल्ला होणं हे चुकीचं आहे असंही आठवलेंनी म्हटलंय। आंबेडकरवादी पक्ष एकत्र येण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मोठं विधान केलं। 22 ऑगस्ट रोजी महाबळेश्वरला पक्षाचं संमेलन भरवलं जाणार आहे। यामध्ये सर्व आंबेडकरवादी पक्ष एकत्र येतील का याबाबत चर्चा केली जाणार असल्याचं आठवलेंनी म्हटलंय। राज्य सरकार विकसित महाराष्ट्र 2047 साठी एक आराखडा तयार करते। यासाठी सर्व क्षेत्रामध्ये सर्वेक्षण करण्यात येते। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधां संदर्भातील समस्यांचा आढावा या सर्वेक्षणात घेण्यात येतोय। राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे। या समितीत या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ, डॉक्टर, संस्थासेवी संस्था आणि सक्तींचा समावेश आहे। अहिल्यानगर, नाशिक, जळगाव तसंच मुंबईत मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत। अशा बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी आता दवाखान्याबाहेर QR कोड लावणं बंधनकारक करण्यात येणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 सदस्यांची जम्बो समिती नेमली आहे। नवजात आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव यांची निवड करण्यात आली आहे। महामार्गावर अपघातानंतर तातडीनं मदत मिळावी यासाठी एअर अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज वाहनं,
तैनात केली जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. उरण शहर आणि तालुक्यातील अनेक गावात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत लागली. त्यातील अनेक रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उरणमध्ये डेंग्यू आणि व्हायरल तापाची साथ असल्याची माहिती उरणच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. रेल्वे आणि एसटीचे आरक्षित तिकीट मिळत नसल्यानं कोकणवासियांसाठी जादा बस सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतला. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं यावर्षी 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. जानेवारी 2018 ते मे 2025 या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना 8273 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेनं सोमवारी उच्च न्यायालयात दिलेली आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून पडून 4.5 वर्षात 777 जणांचा मृत्यू झालाय, तर रूळ ओलांडून 3000 प्रवाशांचा मृत्यू झालाय. 2021 ते मे 2025 पर्यंतची ही आकडेवारी समोर आली आहे. मध्य रेल्वेनं उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. MMRCनं आणि कागार गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भुयारी मेट्रो 11 बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. अंधेरी दहिसर पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदेवली मेट्रो 7 मार्गिकांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी MMRDAनं आणि महामुंबई मेट्रो संचलन महामंडळानं या मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांच्या ताफ्यात 3 नव्या गाड्या दाखल केल्यात. या गाड्या बुधवारपासून सेवेत दाखल होणार आहेत. मुंबईतल्या बेस्ट बसच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ झाली आहे. बेस्टनं 9 मे पासून भाडेवाढ लागू केली होती. या भाडेवाढीमुळे बेस्टचं मासिक उत्पन्न दुपटीनं वाढल्याचं समोर आले. दिवसाला सरासरी 1 ते 1.5 कोटी उत्पन्न असलेल्या बेस्टचं उत्पन्न आता दिवसाला सरासरी 3 कोटी 20 लाखांवर पोहोचलंय. मुंबईच्या बेस्ट बसमध्ये गेल्या वर्षभरात 645 मोबाईल 2500 छत्र्या सापडल्या. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासात आपापल्या वस्तूंची काळजी घेण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात आलेलं आहे. आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर बस आगाराची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. बस आगारात जागोजागी घाणीचं आणि खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतंय. प्रवाशांना त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतोय. प्रवाशांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो. विमान कंपन्यांनी त्यांच्या बोईंग 787 आणि 737 या विमानाचं इंधन नियंत्रक स्विच तपासून घ्यावेत असे आदेश DGCAनं दिलेत. विमान कंपन्यांना हे आदेश दिले असून अहमदाबाद विमान अपघात चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर झाल्यानंतर काही दिवसातच DGCAनं हा आदेश जारी केला. जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लानं भारतात पाऊल ठेवलं. मुंबईतील टेस्लाच्या पहिल्या शोरूमचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालंय. हे शोरूम एक्सपिरियन्स सेंटर असेल, जिथं लोक टेस्लाच्या गाड्या पाहू शकतात, टेस्ट ड्राईव्ह करू शकतात. भारतात वेगानं वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजाराच्या पार्श्वभूमीवर टेस्लाचा भारतातील प्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागानं यावेळी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिलाय. पुढील काही तास या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईतील उपनगरात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली. यामुळे नवी मुंबईमधील सखल भागात पाणी साचलंय. यात सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा इथं सखल भागात पाणी साचलंय. तर APMC मार्केट टुर्भे इथं रस्त्यावर पाणी साचलंय. तर पनवेलमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली. सध्या ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात तब्बल 75% इतका विक्रमी पाणी साठा झालाय. तर भातसा धरणातही 77 आणि आंध्रा धरणात 72% पाणी साठा आहे. त्यामुळे जिल्ह्यांची पाणी चिंता मिटलेली आहे. पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात पावसाचा जोर चांगलाच राहिलेला आहे. या पावसामुळे वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झालाय. यात धामणी धरण 75% तर पेल्हार धरण 85% भरलंय. मुंबईतील मुलुंड पश्चिम मधल्या काही भागांचा पाणीपुरवठा 19 जुलैला पूर्णपणे बंद राहणार आहे. पालिकेकडून जलवाहिनी जोडणीचं काम केलं जाणार असल्यानं पाणीपुरवठा बंद राहील. शनिवारी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं. बदलापूरच्या कात्रप परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटल्यानं शेकडो लिटर पाणी वाया गेलंय. या परिसरात JCBनं रस्ता खणत असताना पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मुंबईत ईडीनं मोठी कारवाई केली. डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं शोध मोहीम राबवली. या कारवाईत ईडीनं तब्बल 3.5 कोटींची रोकड जप्त केली. याशिवाय महागडी घड्याळ, दागिने, परदेशी चलन, अलिशान वाहनं, पैसे मोजण्याचं मशीन जप्त करण्यात आलं.
बदलापूरजवळील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगडखाणीला मुंबई उच्च न्यायालयाने 190 कोटींचा दंड ठोठावलाय। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ही दगडखाण सुरू होती। या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गाव उद्ध्वस्त होण्याच्या भीतीनं गावकरी भयभीत झाले होते। नियमांचं उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगडखाणीवर दंडात्मक कारवाई केली। भिवंडीमधील अन्सारी इमारतीवर महापालिकेनं कारवाई केली। महापालिकेने इमारतीला धोकादायक घोषित केलं, मात्र घर मालक घर भाड्यानं देत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे पालिकेनं इमारतीचं वीज पाणी पुरवठा बंद केला। त्यामुळे रहिवासी तात्काळ इमारत रिकामी करतील आणि कोणताही अपघात टाळता येईल। मुंबईच्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरतंय। त्यामुळे आता पालिकेनं 20 महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवली आणि यातून वर्षभरात 1.5 लाखांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करून 3.11 कोटी दंड वसूल केला। मुंबईतील फुटपाथ बेकायदा फेरीवाल्यांनी बळकावल्याचं चित्र आहे। बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रीसह कपडे वाळत घालणं, बांबू लावून ताडपत्री घालणं, संसार थाटणं अशी ओळख फुटपाथची झाली असल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं यावरून पालिकेवर ताशेरे ओढले। मुंबईतील फुटपाथसह अनेक जागांवर अतिक्रमण करण्यात आले, मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं सर्वपक्षीय सदस्य विधानसभेत संतप्त झालेत। त्यामुळे अतिक्रमण झालेल्या क्षेत्रातील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। ठाणे महानगरपालिकेला एमपीसीबीनं 10 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। दिवा परिसरात बेकायदेशीरपणे डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकल्यामुळे महानगरपालिकेला दंड ठोठावण्यात आला। या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला होता। गेल्या 10 दिवसांमध्ये मुंबई महापालिकेनं दादरच्या कबुतरखाना परिसरातून 16 जणांकडून 7,700 रुपये दंड वसूल केलाय। कबुतरांना दाणे घातल्याच्या कारणास्तव हा दंड वसूल करण्यात आलाय। तर गेल्या 10 दिवसात संपूर्ण मुंबईतून तब्बल 107 नागरिकांकडून 55,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत गट क आणि ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरता 84,774 अर्ज प्राप्त झालेले आहेत। या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ही 16 ते 19 जुलै रोजी होणार आहे। अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणं सोयीचं जावं या दृष्टीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात 6 नवीन बोगस दिव्यांग शिक्षण आढळून आलेत। तर 40% कमी दिव्यांगत्व असलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय पडताळणीत बोगस दिव्यांग असं घोषित केलं जातं। त्यांच्यावर तातडीनं कारवाईची मागणी प्रहार शिक्षक संघटनेनं केली। कल्याणमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। खड्डे बुजवण्याची सतत मागणी करूनही अद्याप हे खड्डे बुजले नाहीयेत। त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड येथील उड्डाणपुलाचं काम रखडलंय। या कामामुळे पावसाचं पाणी दुकानात शिरल्याचा आरोप व्यावसायिकांनी केलाय। पाणी वाहून नेण्याची व्यवस्था नसल्यानं पाण्याचा निचरा होत नाहीये। राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्याचा आरोप देखील इथल्या व्यावसायिकांनी केला। राज्यातील 19,000हून अधिक बार आणि रेस्टॉरंटनं काल बंद पुकारला होता। मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यानं हा बंद पुकारण्यात आला। यामुळे सरकारचा 70 ते 80 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचं समोर आलंय। 26/11 हल्ल्यातील आरोपी तहूर राणानं कुटुंबियांशी नियमित अंतरानं फोनवर बोलण्याची मागणी केली आहे। तुरुंग प्रशासनानं या संदर्भात कोर्टात आपला जबाब नोंदवला असून पटियाला कोर्टात 25 जुलैला या प्रकरणावर सुनावणी पार पडणार। कल्याण रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली। या मुद्द्यावर कपिल पाटील यांनी काँग्रेसवर मोठा हल्ला चढवला। कर्नाटकात काँग्रेसचं सरकार असल्यामुळे त्या ठिकाणी कुणावरही कारवाई केली जाणार नाही, मात्र महाराष्ट्रात आम्ही कडक कारवाई करू असा इशारा यावेळी देण्यात आला। कसारा रेल्वे स्थानकात टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। तिकीट तपासणीच्या बहाण्यानं संबंधित टीसीनं 7 वर्षीय चिमुरडीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याची तक्रार पीडितेच्या आईनं केली आहे आणि या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडीत शाळेतील मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी जेरबंद केले। अपहरणाचा प्रयत्न करताना मुलीने हिंमत दाखवत कंपास पेटीमधल्या कर्कटकनं रिक्षा चालकाला मारहाण होते चालकाला मारलं होतं आणि त्या रिक्षा चालकाला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तासात ताब्यात घेतलेलं आहे। मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या चोराला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। परेश घावरी असं चोरट्याचं नाव आहे। त्याच्याकडून सोन्याची चेन, 2 महागड्या दुचाकी असं 5.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। झटपट पैसे कमावण्यासाठी त्यानं चोरी केल्याचं कबूल केलंय। पालघरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे। नानिवली परिसरातील एका घरात या आरोपींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला। यावेळी घर मालकानं आरडाओरड केल्यानंतर या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला।
मात्र ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाल्यानं या दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले. गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50% तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. मुंबईतील नालासोपारा ते कामण अशी विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नवीन 110 मोनोपोल उभारण्यात आले. तसंच 22 किलोमीटर विद्युत वाहिनी अंथरणं अशा कामाला महावितरणानं गती दिली. त्यामुळे लवकरच वसईपूर्वेच्या भागातील 20 प्रश्न मार्गी लागेल असा दावा महावितरणानं केला. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याकरिता अधिकृत वेबसाईट असून या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत वेबसाईटवर अर्जदारांनी लॉटरीत सहभागी होऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत असं आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केलं. गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यानची प्रस्तावित जेट्टी आणि टर्मिनल बांधण्यास उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवलाय. जेट्टी आणि टर्मिनल बांधण्याबाबतचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयानं वैध ठरवताना एम्फी थिएटर आणि कॅफेटेरिया वापराबाबत काही अटी घातल्या. तसंच या अटींचं काटेकोरपणे पालन करण्याचं सरकारला बजावलं. आळा चौकी येथील अबुदई नगर पुनर्विकासासाठी श्री C&C अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली. या निविदेनुसार सोमवारी 14 जुलै रोजी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती.